जय महाराष्ट्र। मी दिलीप सुरवाडे, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक, शिवसेना भुसावळ। आज जो विषय आहे तो मुख्यतः पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये जो आमचा शेतकरी बांधवांचा अत्यंत महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्यासंबंधी आज मी इथे त्या काही विषय मांडत आहे। आमच्या या शेतकरी बांधव भुसावळ तालुक्यामध्ये जे शेती करतात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष अत्यंत मन लावून आणि विशेष लक्ष देऊन या समस्या सोडवण्यासाठी पुढे आलेला आहे। आणि त्यासाठी आमचे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने आम्ही शेतकऱ्यांच्या विषयामध्ये लक्ष घालतो आहोत। त्यामध्ये सोबत आहेत आमचे जिल्हा संपर्क नेते, तसेच जिल्हा प्रमुख दीपक सिंगजी राजपूत, आमचे भुसावळ तालुका प्रमुख निलेशभाई महाजन, आमचे तालुका स्तरावरील शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व तालुक्यातील शिवसैनिक मित्रांनो, या सर्वांचं यामध्ये अत्यंत मोलाचं योगदान राहणार आहे। कारण शेतकरी समस्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने या महाराष्ट्रातच जे समस्या आहेत त्याला लागूनच आपल्या भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत तोंड द्यावं लागतं। त्यामध्ये प्रामुख्यानं पीक विम्याचा प्रश्न आहे, त्यानंतर कापूस, ज्वारी, सोयाबीन यांना योग्य तो भाव मिळतो की नाही ही समस्या कायम शेतकऱ्यांना राहत असते। गेल्या वर्षी कापसाचा प्रश्न अत्यंत विझत पडून राहिला आणि त्यामुळे शेती वर्गाला, शेतकरी बांधवांना अत्यंत त्रास झालेला आहे। तसाच विजेचा प्रश्न आहे। वीज जर वेळेवर आणि पुरेशी मिळाली नाही तर शेती कामामध्ये योग्य ते उत्पादन घेताना अडचणी येतात। तसंच बी बियाणे आणि खते हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। पावसाळ्याच्या दृष्टीमध्ये पावसाळ्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना या विषयात जागरूक राहावं लागतं आणि तो पुरेसा साठा, पुरेशा बी बियाणे आणि खतं मिळणं अत्यंत आवश्यक असतं। तसेच या शेती व्यवसायामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने, कारण पिकांचं संरक्षण होणं, कारण नीलगाई वगैरे सारखे जे हिंस्र जनावरं असतात जंगलामध्ये त्यांचा त्रास होत असतो, त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी शेतकरी बांधवांना जागरूक राहावं लागतं, तो एक विषय आहे। शेतीमाल विक्रीमध्ये अडचणी येतात, तो विषय आहे। शेती साहित्याची चोरी होते, कारण शेती करताना अनेक वस्तू शेतकरी बांधवांना बाळगाव्या लागतात, त्या सुविधा स्वतःजवळ ठेवाव्या लागतात, परंतु होतं काय की त्या वस्तू चोरीला जातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागतं। तसंच शासनाकडे आमच्या शेतकरी बांधवांच्या अनेक थकीत रकमा आहेत, ज्या काही गेल्या वर्षाच्या दुष्काळामध्ये जे नुकसान झालेलं असतं त्याचे पंचनामे झालेले असतात, परंतु तो पैसा अद्यापही आमच्या शेतकरी बांधवांना मिळालेला नसतो। असे हे जे सर्व विषय आहेत, या सर्व समस्यांवर शिवसेना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे स्वतः आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करून भुसावळ तालुक्यामध्ये आम्ही सर्व या दृष्टीने या समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष बैठका घेऊन लक्ष घालणार आहोत आणि त्या आमच्या या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ मिळावा, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि शिवसेना याच विषयापुरता थांबून राहणार नाही, त्यांच्यासोबतच अन्य लोकांचे जे समस्या आहेत, मग त्या भुसावळ शहरातल्या नागरिकांच्या असतील, त्या रस्ते, पाणी, अन्य ज्या सुखसोयी आहेत, नागरी निवारा असेल,
खेड्यामध्ये आमच्या बांधवांना नागरी निवारा ज्या केंद्र शासनाच्या ज्या निवासासाठी ज्या योजना आहेत, राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत आणि इतरही जे काही रेशन विषयाचे प्रश्न असतील, अन्य काही विषय असतील, त्या विषयामध्ये शिवसेना या बाबतीमध्ये लक्ष घालील आणि तसा प्रयत्न आमचा सतत सुरू आहे. ज्या बांधवांना या बाबतीमध्ये काही अडचणी असतील त्यांनी शिवसेना पक्षाशी संपर्क साधावा असं या निमित्तानं मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.